हल 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 नमस्कार कोकणवासियो, आज या ठिकाणी सर्वांचा हक्काचा माणूस असलेला आपले सुरेशदादा लोखंडे सरांचा या ठिकाणी खरं 3 तारखेला वाढदिवस आहे, पण 3 तारखेला या ठिकाणी देवीची स्थापना घटस्थापनेचा दिवस आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याचा हा आज सोहळा या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय आणि संपूर्ण कोकणवासी तुम्ही एकजुटीने या ठिकाणी पुणे शहरामध्ये नांदताय ही साधी गोष्ट नाही. अनेक संस्था आहेत, जवळजवळ 9 लाख कोकणवासी या ठिकाणी तुम्ही एकत्रित नांदताय, याचा सार्थ अभिमान मला आम्ही गावकरी म्हणून म्हणजे ग्रामीण भागातले म्हणून आम्हाला आनंद वाटतोय की शहरात राहून सुद्धा तुम्ही आपली एकजूट कोकणाची शान जपता आहात, याचा खरंच तुम्हाला सलाम करतो या ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं ही जी लोककला आपली ही संस्कृती आहे, नमन असेल, बारोड असेल, लाकडी असेल, कलाबोरातून परंपरेचे कोकणच्या या संस्कृतीचे दर्शन साऱ्या घडे हे बोल दिसई हे कणे कोकणी पाऊल सदैव पुढे. आणि असं सदैव पुढे पाऊल टाकत टाकत ही मंडळी या ठिकाणी मला वाटतं 13-14 नगरसेवक आपण कोकणवासी आहोत ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून तुमच्या कार्याला खरंच सलाम. या ठिकाणी आज तुम्ही परिवारासोबत आलेले आहेत, सहित आलेला आहात आणि या ठिकाणी महाड प्राण प्रतिष्ठान, सह्याद्री कोळी संघ, कोकण रहिवासी संघ आणि त्याचबरोबर कोकण भूमिपत्र असेल, कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान असेल, कोकण महासंघ पुणे, स्वराज्य कोकण संघटना आणि स्थायी जनसभा प्रतिष्ठान ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित येतात. भले अनेक पक्ष असू दे पण कोकणवासी म्हणून आपण एकत्र नांदताना हेच फार मोठे आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी. एक मिनिट, सुरेशदादा लोखंडे असतील, आमचे पोटे साहेब असतील, अशोकदादा नटे असतील, सर्व मंडळी या ठिकाणी ही सर्व कार्यकर्ते मंडळी हा कार्यक्रम यशस्वीसाठी तुम्ही जिंकलात आणि यशस्वीतेने या ठिकाणी पार पाडतात. मी तुम्हालाही सलाम करतो आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपल्या वाढदिवस सुरुवात करतो. आज ज्यांचा वाढदिवस म्हणून आपण साजरा करतो त्यांना 2 वेळ फक्त एक शुभेच्छा देतोय, कारण हा सोहळा सुद्धा ईश्वरवरून स्वर्गातून पाहतोय. आणि म्हणून मला असं वाटतं देव पाहती हा सोहळा उंच अंबरी, देव पाहती हा सोहळा उंच अंबरी, सुरसाहेबांनी करावी पार पुरी शंभरी, सुरसाहेबांनी करावी पार पुरी शंभरी. आणि म्हणून त्यांना भरपूर शुभेच्छा देतो. तुमच्या हातून या लोकसेवेचं कार्य अखंडितपणे घडो ही एक सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. जे पहिले फेरी जी पार पाडलेले शेतीमध्ये राहिपा दुधाळीताई दळवी यांनाही या ठिकाणी मानाचा गुजरा करतो. जे काय असेल ते नंतर घेणार आहे. आणि खास करून या ठिकाणी बघा आम्ही सगळे म्हणतात ना नॉनव्हेज वाली माणसं, शाहीर म्हणजे आमचे म्हणतात ना आम्ही त्या घंटेचं माणसं म्हणजे कोल्हापुरी तडक्यावरली माणसं, पण आता मला मालवणी जेवण तुम्हाला द्यायचं आहे. दादाचं खास आग्रह आहे, परिवारात एक मंडळी आले त्याच्यामुळे जेवढे तुम्हाला सोयीवर देता येईल तेवढे द्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला परिवारासहित त्याच्यात सुद्धा आनंद देता येईल. या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाचा पार पाडेल आणि म्हणून या ठिकाणी तुमचे आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाकडे बोलतोय. एकदम वर गेले खाण्याला येते ते बंद आहे काय? हल 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 हे बंद आहे. धैर्य जोगेश्वरी केदार राजा हे गाणं आहे. भालचंद्र तू विनायका सर्व सिद्धीच्या गायका, कला गुणाच्या नायका, तारी तू गणनायका. धैर्य जोगेश्वरी केदारनाथा नमित चरणी देऊनी माता, वरदायक तू हे सुखदाता.
की ज्यांच्यामुळे आपण हिंदू म्हणून जन्माला आलो. पूर्वजांचे खास आभार आहेत. हिंदू म्हणून जन्माला यायला फार पुण्याही लागते. सहज गोष्ट नाही की जिथे ईश्वराला अवतार धारण करावा त्या भूमीतले आपले लेकर आहोत. पण आज धर्मासाठी आपल्याला एक राहणं गरजेचं आहे. आपण जातीमध्ये विभागून न जाता धर्मासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी प्रार्थना त्या हिशोबाने या ठिकाणी मी घेतोय. गरज आहे आज म्हणून बोलतो मी फक्त हिंदू धर्माचे आज राखण्यात. आठवण ठेवा त्यांची धर्मासाठी ज्यांनी वाहिले रक्त. मनोमनी सारी आज बोलती हे भक्त. आणि म्हणून खरेच पूर्वजांना सलाम करायला पाहिजे की त्यांनी आपल्याला हिंदू म्हणून आज जन्माला आपला पितृपक्ष मानवला आहे की आपल्या पूर्वजांचं ऋण. आपण एकटा जन्माला यायला अनेक पूर्वज या ठिकाणी एकत्रित आलेली मानली आहे आणि म्हणून आपण त्याचे एकटे आलो. आणि म्हणून पितृपक्षात त्यांची आठवण करावी, त्यांना जेवू घालावं, त्यांना पाणी उदित द्यावं. ही आपली संस्कृती आहे आणि अशी महान अशी संस्कृती आपला धर्म या ठिकाणी टिकवण्यासाठी आपण एकत्र यावं. आणि यासाठी या ठिकाणी सभा घेतोय. आता कोणाचीच किव करायची गरज राहिलेली नाही. ताट जगलं पाहिजे. हिंदू म्हणून अभिमानानं टिळा लावला पाहिजे. मुसलमानांनी कधी आपल्या धर्माची कधी कसाही असू दे वेश टोपी शोधली नाही तरी चालेल, टोपी घातली. आपण हिंदू म्हणून माथ्याला टिळा म्हणून मिरवा. तुम्हाला अजून सांगतो, ज्याच्या मस्तकी टिळा नाही त्याचं मुखही पाहू नये, शास्त्रात निषिद्ध आहे. आणि मग हिंदू म्हणून आपण मिरवायचं असेल तर भारी या ठिकाणी टिळा लावलाच पाहिजे. ते लावायचं काम करा. आपण करू ही किंवा सांग कोण तारी जीवा. आपण करू ही किंवा सांग कोण तारी जीवा. धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा. धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा. आजच आम्ही धारेच्या म्हणजे त्या स्थळाचं दर्शन घेऊन आलं की त्यांनी जिने या ठिकाणी शंभू राजाला दूध पाजण्याचं काम केलं. आणि त्या शंभू राजाने या धर्मासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं. आठवा तुम्ही. आणि म्हणून सहज आपण हिंदू म्हणून जगले नाही, आजही आपण मुसलमान झालो असतो. आणि म्हणून आता नका करू ही किंवा सगळं कोण तारील जीवा. धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा. धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा. एक हिंदू धर्म वाचवा. Thank you.
भुलेश्वरवाडीचा भुवन तू रे आणि सनातन हिंदू धर्म की वाढवा आवाज नाही तर पडावं लागेल नामाज एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी गण घेतोय आणि राकेश कोणीकडे बोल वेळ कमी आहे ना. गणपती बाप्पा मोरयाचा नंतर घेऊ ती गणना केलेली आहे की नाही. घर सगळं सुन सुन झालेलं आहे. आज आपलं मूळ भरून येते आणि म्हणून या ठिकाणी म्हणतोय गणपती बाप्पा मोरयाचा कान्या घुमतोय सूर माझं भरून येतय मुल तू आम्हा सोडून जाता दूर माझं भरून येतय मुल तू आम्हा सोडून जाता दूर माझं भरून येतय मुल तू आम्हा सोडून जाता दूर माझं भरून येतय मुल तू आम्हा सोडून जाता दूर. गणपती बाप्पा मोरयाचा कान्या घुमतोय सूर गणपती बाप्पा मोरयाचा कान्या घुमतोय सूर
या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत म्हणून जास्त वेळ न घेता की कमी वेळामध्ये या ठिकाणी खरी बारी गवळणीपासून सुरुवात होते आणि म्हणून बाईने गवळण गायली. काय म्हणतात बाई? रिक्षा न बसले टॅक्सी न बसले दिसे न काही शोभिता राणी आता वाढले सार कळून हरवून हरवून कान्हाच्या खाली पडलंय गळून. बाईला टून म्हणायचं कानात हलवून बघून म्हणजे जर पाण्यासाठी हलवून होतं काय मला काही कळलं नाही हे की नाही. म्हणजे पडून एकदाच हलवा बघून काय मी काय पण बोलत जाईल. सहज हलणं ठीक आहे, सहज पडणं ठीक आहे, पण ते हलवून हलवून पडलंय म्हणून तो निशा माना घेऊन येत होता. आणि म्हणून बाईने काय देतोय अगदी आजचा कार्यक्रम सजवलाय आणि म्हणून सगळे चाव्या तिकडे पोटीदार साहेब तिकडे बसलेले. बुवा काय जास्त बोललो तुम्ही सगळ्या तात्या माझ्यावरती आहे आणि म्हणून या ठिकाणी एकदम सजवून त्याला काय देतोय की ते पडलेले जे ढूल आहे कानातलं नाही म्हणतात ना जे कुंदन आहे ते या ठिकाणी गावल्यानंतर ना कानाला बोकातच घातला. कानाच्या बोकात घातला सहजच आहे का चुकीचं आहे काय एवढंच विषय या ठिकाणी घेते. हलवून हलवून पडलंय गळून. बाई काय म्हणते? हलवून हलवून पडलंय गळून म्हणते साऱ्या लोकांमध्ये. ए मुलाली बाई नीट आहे. तुला या ठिकाणी सिंपल देते काय ओपन वाले भेटशील त्याचे हायगे म्हणतात ना अंगावर पाणी अशी काढते. हलवून हलवून पडलंय गळून म्हणते साऱ्या लोकांमध्ये. मग गावल्यानंतर कानात घातल्यानंतर कसं एकदम झोकामध्ये मिळवतो काय गावता मिरवितो मी झोकामध्ये या कानाला घातलंय भोकामध्ये. गावता मिरवितो हा झोकामध्ये या कानाला घातलंय भोकामध्ये. आणि म्हणून त्याच्यासाठी या ठिकाणी जोताकडे होत होते. कोकणातला माणूस वर जातो पाहिल्यानंतर ऊर भरून येतो है की नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्यासाठी दोन वेळी या ठिकाणी घेते. माणिकरावांच्या वारसदार असती दिलाच्या ह्या दिलदार बोले जनता ही माय बाप अशा अस्तिया कर्तबगार आमच्या स्नेहलताई जगताप बघा अस्तिया कर्तबगार आमच्या स्नेहलताई जगताप. बारीक होऊन जाऊ दे ना ते राहू दे नंतर घेऊन आलो. आणि या ठिकाणी मी माझी गवळण करते बाईच्या गवळणीला कार्ड दिलेले आणि या ठिकाणी साधी सोपी घेते की आता इंग्रजी अर्ध मराठी अशी सगळी गवळण आहे ठीक आहे. हे जे गवळण आहेत ना सगळ्या गपचूप बातम्या त्या यशोदीला सांगायची. कारण असं असं केलं तिकडे मल्टी बोलणार तिकडे पोरी अडवणार गपचूप बातम्या सांगायची. सर्व बातम्या ऑल म्हणजे सर्व ना आपण म्हणतो ना इंग्रजीतले शब्द काही गोष्टी अशा टेबलच म्हणावं लागतं मराठीमध्ये हे की नाही. चार पाय म्हणत नाही आपण टेबलच म्हणतो. अशा आपल्या मराठीनं अनेक भाषा एकत्रित केलेले की ते शब्द आपल्या मराठीत आलेले आणि म्हणून
ही अगदी मराठी अगदी इंग्लिश अशी गवळण या ठिकाणी सादर करतोय की ही बातमी घडलेली ही कार ही गपचूप आईला देते व सर्व बातमी घडलेली ही कार ही गपचूप आईला देते व बरोबर आहे ना. आता गाण्याच्यासाठी म्हटलं तर तुमची मजा आहे बरोबर आहे. माझं मिनिंग सगळं नाही फक्त माझे कुठलीच गाणी तुम्हाला अशी म्हणतात ना अशी वेगळ्या म्हणणार दिसणार नाही. फक्त ऐकताना फक्त त्याच्या गाण्यात बांधताना फक्त चालेल म्हणताना त्याच्याची मजा येते ना एवढंच असेल. आणि या ठिकाणी घेतोय आज करतो हिचे मी भात बोले नंदाचा घाला आज करतो हिचे मी हार बोले नंदाचा घाला असे गवळण ही बेताल बघा करी ना प्रॉब्लेम सॉल्व. तिने प्रॉब्लेम सॉल्व करायला होते बोलते बाकी पोरात काहीतरी करतात ना लुटतात ना बोलते पण त्याचा काय नाही गवळण जवळ बघा करी ना प्रॉब्लेम सॉल्व. बातमी घडलेली ही कार ही गप चुपायला देते बॉल. स्वामीत म्हणा माझा अर्थ काय वेगळा नाही बरोबर ना. ही गप चूप आईला देते व सर्व बातमी घडलेली काल बरोबर ना. ठेव आज करतो हिचे मी हार बोले नंदाचा घाला असे गवळण ही बेताल बघा काही ना प्रॉब्लेम सॉल्व. बातमी घडलेली ही कार ही गप चुपायला रे देवान. बातमी घडलेली ही कार ही गप चुपायला रे देवान. बातमी घडलेली ही कार ही गप चुपायला रे देवान. बातमी घडलेली ही कार गप चुपायला रे देवान. बातमी घडलेली ही कार गप चुपायला रे देवान. Let's
असं नाही या ठिकाणी मी आहे ओपनला भेटले माहिती तुला कसं कसं आहे मागा बोलायचं आज माझे सारे कुटुंबीय या ठिकाणी आहेत आणि म्हणून खरं माझं गाणं होतं मगाशी गण घेणार होतो मी खरं कुणबी आम्ही शेतकरी भात पिकवून नाचणी भरी आणि गणपती आपल्या घरी जिडामचे कष्ट करी भगवर्षण बघावो आनंदान गणपती आणतोय घरी हा बळीराजा आहे म्हणून आपण सर्व आहोत आणि म्हणून या ठिकाणी आता चित्र बघितलं कोकणचं वैभव बघितलं सगळे शेतकरी बघितल्यानंतर मोह आभार झाले म्हणून या ठिकाणी दोन ओळी म्हटल्या आपले या ठिकाणी बाईने प्रश्न घातलेले त्यांना मी सांगितलेले की त्यांना बाजू एक ठिकाणी दिलेले त्याने ती बाजू मान्य केली की बाबा ह्या अशा तुम्ही जावा माझा तपास चालू आहे की जन्मजय राजाला परीक्षित राजा आपल्या बापाला मारल्यानंतर सर्वांना त्याचा बदला घेण्यासाठी प्रयत्न केला पण मला जे 18 प्रमाण वेळेला अजून सापडलेत नाही त्याच्यामुळे जरा थांबलोय पण त्यांच्या विषयापर्यंत नक्की त्यांचे विषय थोडे ते नाही माहिती आणि म्हणून अजून मला दसरा पडलेला आहे 5 बाराच्यावर आहे मला होती 5 बारा असं नाही त्यावेळेला नक्कीच देईल माझा विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते त्यांची नावं काय श्री संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्वजन्मीचे कोण होते आणि त्यांची नावं काय बाईंनी सगळं कृष्णापासून सगळी मांदियाळी काढलेली मी तिला बाजू दिली बाई द्वापार युग संपल्यानंतर ज्या वेळेला कलियुग सुरू झालं त्या वेळेला त्या म्हणतात महान अशा आत्म्याने या ठिकाणी या छत्रपती शिवरायांचा आणि या स्वामींचा अवतार धारण केलेला आहे तुला कुठं बघते तर बघ मी तुला सगळे देवाधिकाचं सोडून सांगितलं कुठं ते उत्तर द्यायची बघ कुठल्या ग्रंथात गावलं तर कारण मी पण ग्रंथाशिवाय वाल्यावर बोलत नाही बाई तुला असं ते घेऊन आणि म्हणून मी या ठिकाणी सोजवळवाणी करत असताना प्रश्न पडतो आणि म्हणून या ठिकाणी मी समाज प्रबोधनाचं गीत आणि या ठिकाणी माझ्या महिला वर्ग आहेत आणि म्हणून या ठिकाणी घेतोय मी नंतर म्हणणार आता मला तिकडे तुम्ही तिकडे घ्या तिकडे सगळं हा की आज गरज आहे हिंदू म्हणून एकत्रित राहण्याची आणि मुलींनी कोणाच्या पण प्रेमात पडू नका हसताना मी त्याला लगेच पटली हृदय एवढं काय त्याची किंमत काही साधी नाही मंडळी की कोणाला पण बाहेर द्यायला हवं ज्या मुलाची तुम्ही निवड करणार आहे त्याच्याबरोबर उभं आयुष्य तुम्हाला करायचं अख्खा परिवर्तित होतं अख्खा आयुष्य बदलून त्याच्याबरोबर जाता तो निवडताना 10 वेळा विचार करा तुम्हाला मार्केट आहे तुम्हाला किंमत आहे मुलींची संख्या देशामध्ये कमी आहे रत्नागिरी जिल्ह्यात जास्त असली तरी महिलांची संख्या तरी देशात अर्धे पोरांना तिकडे हिमालयात जावं लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण पटवल्याशिवाय पूर्वी मिळणार नाही पोरांना आणि मुलींनी अशा भरत्यासाठीच्या प्रेमात पडायचं नाही लोक यासारखे प्रकार होतात आणि त्यांनी थांबायला पाहिजे आणि म्हणून स्त्री म्हणून या ठिकाणी स्नेहाताई बसलेले म्हणून मला मी गाणी चेंज केली लगेच दुसरं भेटेल प्रबोधनाचं गाणं आणि या ठिकाणी घेतोय की खरंच जागर करण्याची नाही नुसती कला सादर काही आपलं होत नाही लोककला जपायचे आणि सादर करायचे पाच आम्हाला रंगमंच आमचे पडलेले त्या ठिकाणी प्रबोधन आम्हाला करायचं आहे म्हणून त्या ठिकाणी घेतोय पप्पाची ही परी नाही वागे बरी पप्पाची ही परी नाही वागे बरी बघ कुठं बी जोडते नातं आई बापाचा करते ही घात ही पोरीची जात 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 आई बापाने करी घडी भरत से
घ्यायची असतात तुझ्या फक्त मुखडा या ठिकाणी घेतोय कारण का स्त्रीचं सौंदर्य मुखड्यामध्ये असते चेहऱ्यामध्ये असतं आणि गाण्याचं सौंदर्य त्याच्या मुखड्यामध्ये असतं आणि म्हणून या ठिकाणी मुखडाच घेतोय हे सगळं तुम्ही कळून जा कथा अशी होती की ज्यावेळेला रामराया लक्ष्मण या ठिकाणी मिथिली नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या सीतामाईच्या स्वयंवरासाठी गेले होते आणि नगरातून फेरफटका मारत असताना बाजारातून फेरफटका मारत असताना त्यांना आंबे विकणारा भेटला लक्ष्मणाला माहिती होतं की माझ्या रामरायाला आंबे रामरायाला आंबे आवडतात आणि म्हणून त्याने रामरायासाठी दोनच घेतला आंबा आपण है की नाही तर आंबे असतात गोल असतात है की नाही आता आपण चाकूवर सूर्याने कापून खातो त्यांनी चुकून खातील तेवढंच विषय बाई कशी फुगले बघितली ना गरगरीत आहे आणि म्हणून काय मला एकदम सोजवळ करायसाठी पाहिजे दुसरी बाजू तुम्हाला त्यांची मोबाईल याद काढतो तिचा असं दे हा हा सगळं केवढे बघा हे दिसतात पूर्वीचा आंबा होता आताच आंबा पिटकी आहे की नाही पूर्वीचा आंबा एकदम रसाळ गरगरीत होता सगळं केवढे बघा हे दिसतात बघा मावतात काय हो हातात साईज त्यांची असे निराळी गोल आणि घे लांब सगळं आंबा सारखं नसतात साईजच वेगळी साईज त्यांची असे निराळी गोल आणि घे लांब खरं सांगशील काय गमृतानी बाई कोणी चाकलं घेऊनच रामला खरं सांगशील काय गमृतानी बाई कोणी चाकलं घेऊनच या वाढदिवसा निमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले ते सुरतचे लोखंडे सर आपले महाराष्ट्र सुपुत्र आहेत कोकणवासी आणि म्हणून त्यांच्यासाठी या ठिकाणी 2 ओळी घेतोय कारण का आणि म्हणून त्याच्यासाठी मला असं वाटतं दिली त्यांनी झाडे दिली त्यांनी हवा ईश्वरा दिली तूच झाडे दिली तूच हवा तूच निर्मिली अशा यशवंत कीर्तिमंत जीवा आणि म्हणूनच अशा तिकडच्यांचा आम्हाला वाटतोय हवा आणि म्हणून या ठिकाणी घेते बघा करावी काही तो स्पीड चालत मरा बघा करावी असली वारी लोकसेवक हे खंडे सिद्धीदाचे धीरधर असती दौलत सूरज साहेब सूरज लोखंडे सिद्धीदाचे धीरधर असती दौलत साहेब सूरज लोखंडे
पाहायला मिळतोय आणि म्हणून त्याच्यासाठी फक्त एकच ओळ या ठिकाणी अंतरामध्ये घेते. सूरज लोखंडे मुकेश पोटे अशोक नटे नटे हे अस्थायी मूर्ती हो. सूरज लोखंडे मुकेश पोटे अशोक नटे असे त्रिमूर्ती हो. दोस्तीच्या या दुनियेतील राजे दोस्तीच्या दुनियेतील राजे गाजली त्यांची कीर्ती. 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 लोखंडे मुकेश पोटे अशोक नटे असे त्रिमूर्ती. लोखंडे मुकेश पोटे अशोक नटे असे त्रिमूर्ती. दोस्तीच्या दुनियेतील राजे गाजली त्यांची कीर्ती. दोस्तीच्या दुनियेतील राजे गाजली त्यांची आणि या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने ही पहिली फेरी मी संपवतो.